राम राम मंडळी. तर आज खूप म्हणजे खूप दिवसांनी असा डेली व्लॉग टाकत आहे किंवा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती मी आज कुठला तरी व्हिडिओ अपलोड करत आहे. ॲक्च्युली मिहीर आणि मिष्टीमध्ये मी इतकी बिझी झालेली आहे ना की मी कितीतरी असे व्हिडिओ शूट केलेले आहेत, पण मला ते व्हॉइस ओव्हर करणं होत नाही, एडिटिंग करणं होत नाही. त्यामुळे इतके व्हिडिओज बाकी आहेत. पण म्हटलं चला आता आजचा व्हिडिओ तरी टाकूयातच. ॲक्च्युली कुठून तरी सुरुवात करायची होती, पण म्हटलं चला आता या व्लॉगनी सुरुवात करू. असंही काही खास नाही आहे, हे डेली रुटीन दाखवण्याचाच एक व्हिडिओ आहे पण म्हटलं एक सुरुवात तरी करू. तर मगाशी बघितल्यासारखंच तुम्ही समोर छान दारात रांगोळी वगैरे काढून, म्हणजे रोजच काढते, पण म्हटलं असंच दाखवूया सकाळपासूनची सुरुवात कशी झाली, काय झाली, असं सगळं चालू होतं. आणि बाहेर थोडंसं ढगाळ वातावरण होतं, त्यामुळं छान जरा तिथे बसून मस्त एन्जॉय केला व्ह्यू वगैरे असं. त्यानंतर मीही उठला, मग त्याची खाण्याची तयारी चालू झाली. एकीकडे दूध तापवलं, एकीकडे त्याच्या बाटल्या वगैरे उकळायला ठेवल्यात दुधाच्या. आणि मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मी आमची बेडरूम आवरायला घेतली होती. तेवढ्यात हे दोघं सगळे आले, मिष्टी आणि मिहीर. आणि मग कसलं आवरावरी आणि कसलं काय, त्या दोघांना बघत कसं सगळा पसारा एका ठिकाणी करून ठेवला. आणि मग हे दोघं खेळतायत म्हणून थोडंसं दुर्लक्ष केलं की लगेच ह्यांची भांडणं चालू झालेली असतात. काहीतरी दोघांना एकच गोष्ट हवी असते. तर ते जे पॉपिट म्हणतात त्या खेळण्याला, ते कितीतरी वेळ एका ठिकाणी पडलं होतं बिचारं. तर त्यांना दोघांनाही नको होतं. ते जेव्हा मिष्टीने घेतलं तेव्हाच मिहीरलाही हवं होतं. हे काय प्रकारचं असतं ना आता, हे असले प्रकार एवढे घडतात ना. आणि त्या दोघांना सांगता ना म्हणजे असं मला थकायला होतं. मिहीरला काही बोललेलं कळत नाही, मिष्टीला कळतं पण वळत नाही, असं तिचं वय आहे. तर असं थोडंसं सगळं झालं. त्यानंतर मी ग्रीन टी घेतला, जरा डोकं शांत झालं. त्यानंतर नाश्त्याची तयारी चालू झाली. नाश्ता कम जेवण असंच होतं आज. हे मल्टीग्रेन आणि हाय प्रोटीन थालीपीठं मी केली होती होममेड. ह्याच्यामध्ये काहीही बाहेरचं काही नाही आहे. भाज्या वगैरे जे काही आहे एक्स्ट्राच्या त्या सगळ्या घालून हे सगळं असं छान थापून वगैरे घेतलं. आणि मी मस्तपैकी दही, तूप आणि शेंगदाण्याची चटणी सोलापूरची आहे, त्यामुळे शेंगदाण्याची चटणी तर पाहिजेच. आणि वरून तर मस्त असं चीज पण घातलं होतं.